भाजपकडून मलिक यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत निवडणूक लढत असेल तर विरोध आहे असं स्पष्टपणे आता समजतंय। राष्ट्रवादीच्या डोक्याला त्यामुळे ताप आता जास्त वाढण्याची शक्यता आहे। 2-4 भाजपचे लोक बोलल्यानं काही होत नाही, लोकांच्या बोलल्यानं महायुतीवर परिणाम होणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी भाजपला टोला लगावत म्हटलंय। अमित साटम इतके मोठे नेते नाहीत की त्यांच्या सांगण्यावरनं महायुती बनेल आणि त्यांच्या सांगण्यावरनं महायुती तुटेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा भारतीय जनता पार्टी शिवसेनेची महायुती ही पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतात, त्याच्याबद्दलचा निर्णय हे वरिष्ठ नेते घेतात। अमित साटम काय बोलतात त्याला आम्ही फारसं महत्त्व देत नाही। आमची महायुती ही तिन्ही पक्षाची पुढे कशी जाईल यासाठीचा निर्णय हे तिन्ही पक्षाचे नेते घेतील। अमित साटमला कदाचित अशी विधानं करून निवडणूक एका वेगळ्या वळणावर घेऊन जायचे असेल म्हणून अशा पद्धतीचे विधानं त्यांच्याकडनं केले जात आहेत। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे युतीसाठी प्रस्ताव गेलेला नाही। आगामी निवडणुकीमध्ये विरोधकांचा पराभव हा होणारच आहे। जनता विरोधकांना चांगलाच धडा शिकवणार आहे आणि मलिकांच्या नेतृत्वात असलेल्या राष्ट्रवादीसोबत कदापिही युती होणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री आशिष शेलार यांनी दिलेली आहे। भारतीय जनता पक्षाची भूमिका आमच्या वरिष्ठांना आम्ही सांगितली। आमचे अध्यक्ष नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं नेतृत्व करून निवडणुकीला येणार आहे, त्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे अशा राष्ट्रवादी बरोबर आम्ही नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीशी आम्ही युती करू शकतो। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जर नवाब मलिक असतील तर या युतीमध्ये या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सामील होणार नाही। नवाब मलिक यांच्यावरती गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत। जशी भारतीय जनता पार्टीची जी भूमिका आहे की नवाब मलिक यांचं नेतृत्व मान्य, आम्ही पण नवाब मलिक यांचं नेतृत्व मान्य करत नाही। आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी जी भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे तीच भूमिका आम्ही स्पष्ट केली होती। त्यामुळे तीच भूमिका ठेवून नवाब मलिक जर मुंबईचं नेतृत्व करत असेल तर आम्ही कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीची बरोबर युती करणार नाहीये। जी भारतीय जनता पार्टीची जी भूमिका असेल तीच भूमिका आमची असेल। आम्ही महायुती म्हणून 150हून अधिक जागा जिंकू, जागांबाबत समन्वय आहे, कोणतीही अडचण नाही असं स्पष्टीकरण मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी दिलेलं आहे। 227 जागांवरती महायुती लढेल। महायुती म्हणून आम्ही ही निवडणूक लढणार आहोत आणि महायुतीचा महापौर हा 150 पेक्षा जास्त जागांवरती कसा निवडून येईल, नगरसेवक निवडून येतील आणि महायुतीचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याच्या दृष्टिकोनातून, तयारीच्या दृष्टिकोनातून ही चर्चा झालेली आहे। कुणीही अशा प्रकारे जागांचा दावा केलेला नाही। आमचा फॉर्म्युला पण ठरलाय आणि आमचा आकडा पण ठरलाय। 150 प्लस एवढ्या महानगरपालिकेत महायुतीत नगरसेवक निवडून आणणे हा आमचा आकडा, हा आमचा फॉर्म्युला, हा आमचा निर्णय आज आम्ही चर्चा केली आहे। दोघेही मिळून RPI सहित आणि त्यांचे मित्रपक्ष आहेत कवाडेजी आणि अन्य आमचे सहकारी यांच्या सहित कोणी कुठे लढल्यावर 150 प्लस आम्ही जाऊ, तो आकडा ठरवण्यासाठीच्या अभ्यासाची आज बैठक झाली। 1-2 दिवसात परत बसून दोन्ही पक्ष नेमक्या किती जागा लढतील आम्ही ठरवू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।